निफ्टीच्या वीकली एक्सपायरी पूर्वीचा आजचा दिवस आणि आज मार्केटमध्ये आपल्याला बघायला भेटली अशी चांगल्या प्रकारे 2000 तेजी. तर आता या तेजीचं कारण काय आहे, आज काय काय झालेलं आहे, आपल्यासाठी उद्या काय काय महत्त्वाच्या घडामोडी आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी मी संदीप आणि आपण पाहतात माझा युट्यूब चॅनल. आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी खाली दिली आहे. आपण त्या लिंकवरती जा, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. आणि मग आता आपण आज जाणून घेऊया का मार्केटमध्ये काय झालेलं आहे. तर बघा, काल मी आपल्या सर्वांना बोललेलो होतो का ही जी लेवल आहे, कुठली लेवल होती आपली, ही लेवल, आणि ती लेवल आहे अराउंड 25,150च्या आसपासची लेवल. जोपर्यंत आपण क्रॉस करून वरती जात नाही तोपर्यंत तेजी बघायला भेटणार नाही. पण आज जसंही आपण त्या लेवलच्या वरती गेलो आणि त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी चांगली तेजी मार्केटमध्ये बघायला भेटली. थोडं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर आपण ह्या ठिकाणी निफ्टीला जर लावलं इथे, तर इथे तुम्ही हे आज आपण बघूया इथे आपल्याला काय बघायला भेटते. तर आज आपल्याला इथे जवळजवळ तुम्ही 15 मिनिटाच्या जर सगळ्या कॅन्डल जर बघितल्या तर या 15 मिनिटाच्या बऱ्याचशा कॅन्डल ऑलमोस्ट तुम्हाला त्या ठिकाणी ग्रीन ग्रीन बघायला भेटतात. फक्त मध्ये एकच कॅन्डल आपल्याला त्या ठिकाणी थोडी रेड बघायला भेटते. पण त्यानंतर आपल्याला जनरली ह्या सगळ्या कॅन्डल आपल्याला आज सगळे ग्रीन बघायला भेटतात. म्हणजेच आपण जर बघितलं असेल तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर कॅन्डल एखाद्या ग्रीन असली तर त्या ठिकाणी आपण चांगला पॉझिटिव्ह ट्रेड घेऊ शकतो. आणि जर एक चांगली मोठी कॅन्डल जर समजा रेड मध्ये असेल तर त्या ठिकाणी आपण एक निगेटिव्ह ट्रेड घेऊ शकतो. पण नेमके असं पण होत नाही ना. आणि म्हणून आता आपल्याला आपल्या ह्या चार्ट वरती लावायचा आहे फिबोनाची रिट्रेसमेंट टूल्स, आणि तो टूल्स आपण इथे या ठिकाणी अप्लाय करणार आहोत. आणि इथून आपण हा टूल्स घेऊया, फिबोनाची रिट्रेसमेंट टूल्स. आणि ह्या टूल्स नुसार आपण बघतोय काय दिसतंय आपल्याला. इथून बघा, इथून इथपर्यंत आपला लो होता, इथपर्यंत ऑलमोस्ट हा, आणि हे आकडे आता आपल्या समोर आलेले आहेत. आणि या आकड्यांनुसार आपल्याला काय दिसतंय बघायला, तर इथे बघू शकता आपण आपल्यासाठी जो पहिला महत्वाचा सपोर्ट होता तो होता 25,084चा. थोडं असं आपण याला थोडं उलट लावलंय, याला आपण इकडून वरून घ्यायला पाहिजे होतं. इथून आपण बघतोय इथून इथपर्यंत खाली आलोय आपण, नाही का. आणि ही लेवल आपल्यासाठी महत्वाची आहे इथे. आता इथे या ठिकाणी तुम्ही जर हे सगळे रेट जर बघितले, थोडे याला इकडे आपण सरकू शकतो म्हणजे आपल्याला चांगले रेट चांगले दिसतील. बघा इथे, हा आता दिसतात. तर या ठिकाणी आपल्याला काय जाणवतं येतं, इथे 25,073चा हा चांगला सपोर्ट होता. ह्या 2 दिवस आपल्याला इथून चांगला सपोर्ट घेतला. त्यानंतर 25,186 आपण बघतोय का 2 दिवसापासून तिथं ओपन व्हायचं खाली यायचं, ओपन व्हायचं खाली यायचं. पण जो 2 दिवसाचा मोठा रेजिस्टन्स होता त्याच्यावरती आपण त्या ठिकाणी क्लोज झालेलो आहोत. आणि आता आपल्यासाठी जी जागा मोकळी झालेली आहे ती झालेली आहे 25,278 ची जागा आपल्यासाठी मोकळी झालेली आहे. म्हणजे आपण त्या झोनच्या पुढं आता असं वाटतंय का आपली एक्सपायरी साधारणतः ह्या रेंजच्या आसपास आपण करू शकतो. आणि ती रेंज जर तोडली तर 25,370च्या अराउंड सुद्धा आपण जाऊ शकतो. आणि तेव्हा आता इथे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्याला याच्यावरती फिबोनाची रिट्रेसमेंट टूल्स वरती आपल्याला या लेवल जे आहेत ते आपल्याला चांगले कळतात. आता ही जर आपण लेवल बघितली तर आज ज्यांनी ह्या ठिकाणी या 25,100 आणि साधारणतः 90 पकडा, जर याच्यावरती ज्यांनी समजा ट्रेड घेतला असेल, फार दिवसभरात जरी नाही त्यांनी ट्रेड घेतला पण इथे जर समजा ट्रेड घेतला असेल तर इथून आपल्याला जवळजवळ ऑलमोस्ट साधारणतः 40 पॉईंटची रॅली निफ्टीमध्ये बघायला भेटली. आणि जर आपण त्या ठिकाणी एखादा ऑप्शन जर घेतला असेल तरी त्याचा साधारणतः 20 पॉईंट तर त्यामध्ये नक्कीच भेटलेले असतील. तर ह्या अशा प्रकारे आपण बघू शकता का इथे आपल्याला निफ्टीची जी चाल आहे ती चाल आता आपल्याला साधारणतः पॉझिटिव्ह बघायला भेटणार आहे. आणि मग आता थोडं बघूया आज आपलं याच्या बँक निफ्टीमध्ये काय झालंय. बँक निफ्टीमध्ये मी आपल्याला सांगत होतो का बँक निफ्टी जी आहे ती आपल्याला एका सपोर्ट लेवलच्याच आसपास आलेली होती. आणि तो सपोर्ट लेवल जर आपण बघितला तर बघा ह्या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे, परत तिथून वरती आपल्याला 57,200च्या आसपास नेमकी त्या ठिकाणी रेजिस्टंटला येऊन थांबलेली आहे. ओके, आता इथे आपल्याला जरा इथे जाणून घेऊया कुठपर्यंत आपल्याला रेजिस्टंट झोन आहे. ठीक आहे, लेवल बघूया आपण. इथून आपल्याला करेक्शन चालू झालेलं होतं आणि त्यानंतर आपण इथपर्यंत आलेलो होतो. ठीक आहे, आता इथे जर हा चार्ट जर आपण बघितला तर चार्ट वरती आपल्याला क्लिअर कट इथं दिसतंय साधारणतः 56,749 जो आहे तो आपल्यासाठी महत्वाचा सपोर्ट होता. 38% ची रिट्रेसमेंट झोन आपल्याला त्या ठिकाणी होती.
त्यानंतर 56,917 का गेल्या आपण जवळ 2 दिवसापासून त्या लेवलच्या वरती टिकत नव्हतो. आज त्या लेवलच्या वरती आपण गेलोय आणि त्याच्यावरती आपण गेल्यानंतर आपल्याला इथं असं बघायला भेटलं की 57,084च्या आसपास झोन रेजिस्टन्सचा होता आणि आज तोही आपण त्या ठिकाणी क्रॉस केलेला आहे. आता मे बी पॉसिबिलिटी आहे का 57,400 पर्यंत जाण्याची शक्यता आपल्याला इथे याच्यामध्ये नाकारता येत नाही, कारण पुढची जी काय लेवल आहे ती लेवल आपल्याला त्या ठिकाणी साधारणतः 78% रिट्रेसमेंट झोन जी आहे ती आपल्याला 57,400च्या आसपासची झोन आपल्याला त्या ठिकाणी आहे. आणि मग आता हे झालं बाबा आज नेमकी काय झालेलं आणि उद्या आपल्याला काय काय होऊ शकतं. थोडं आता आपल्याला हे जाणून घेतलं पाहिजे का आता मार्केटमध्ये आपल्याला उद्यासाठी महत्वाचा दिवस आहे आय टी सेक्टरसाठी, कारण उद्या येणार आहे इन्फोसिसचे रिझल्ट. ओके, आता इथे आपण जाणून घेऊया. इथे आपण टाकूया इन्फोसिस रिझल्ट, INFOSYS इन्फोसिस रिझल्ट. इथे आपण बघूया रिझल्ट आलेले आहेत इन्फोसिसचे आणि इन हिंदी बघूया. आता इन्फोसिसचे रिझल्ट आलेले आहेत आणि हे जर आपण रिझल्ट बघितले तर इथे आपल्याला दिसतंय की इन्फोसिसचा नफा 9% वाढून 6,921 करोड झालेला आहे. ऑपरेशनल रिव्हेन्यू पण वाढलेला आहे, 7.5% वाढलेला आहे. शानदार प्रदर्शन त्याचं झालेलं आहे इन्फोसिसचं. आणि इथे आता मार्केट क्लोज झाल्यानंतर रिझल्ट आलेत. रिझल्ट आपण जाणून घेऊया. बघा, इन्फोसिसचे रिझल्ट आलेले आहेत, हे सगळ्यात भारी आणि भारीच म्हणायला पाहिजे, कारण आपण बघतोय का आपल्याला त्या ठिकाणी TCS चे रिझल्ट खराब आलेले होते आणि हे काय म्हणतंय डाउनलोड करा. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण बघूया हे जे काही इन्फोसिसचे रिझल्ट आलेले आहे तर इन्फोसिसचे रिझल्ट आपण बघतोय. नेट प्रॉफिट हा जवळजवळ 8.5% वाढलेला आहे. रेव्हेन्यू आहे तो सुद्धा जवळजवळ 7.5% वाढलेला आहे, 42,279 करोड रुपये झालेला आहे. त्यानंतर आपण बघूया का जो काय होता साधारणतः याच्यावर प्रॉफिटचा अनुमान तो होता 6,778 करोड, पण त्याही पेक्षा हे जे काय आहे चांगले चांगले रिझल्ट आलेले आहेत. आणि त्यानंतर ऑपरेटिंग मार्जिन जे आहे ते जवळजवळ 20 ते 22% राहण्या साधारणतः म्हणजे तेवढं मार्जिन राहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन मध्ये पण साधारणतः वार्षिक बेसिसवरती 6.2%ची वाढ झालेली आहे. तर ह्या अशा प्रकारे आपण बघतोय का इन्फोसिसचे जे काही रिझल्ट आलेले आहेत ते रिझल्ट आपल्याला दिसत आहेत का जो चांगले असे रिझल्ट आलेले आहेत. आणि त्यामुळे आता उद्या आपल्याला इन्फोसिस जो आहे तो चांगली तेजी पकडताना दिसू शकतो. आता आपण जरा थोडं इन्फोसिसचं EDR सुद्धा जाणून घेऊया, म्हणजे जे काही साधारणतः अमेरिकन मार्केटमध्ये इन्फोसिसचा EDR असतो तो काय चालू आहे एकदा तो आपण जाणून घेऊया. इन्फोसिस EDR, ठीक आहे, इन्फोसिस लिमिटेड, इन्फोसिस 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 EDR. इन्फोसिसचा EDR जो आहे तो जवळजवळ आता 1.5%च्या आसपास वरती आहे. म्हणजेच आपल्याला ह्या जो काही रिझल्ट आलेला आहे त्या रिझल्टचा इथे काही वाईट असा परिणाम आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटत नाहीये. तेव्हा आता जर आपण उद्याचा विचार जर केला तर उद्या असं वाटतंय का इन्फोसिस आपल्याला त्या ठिकाणी चांगला पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स देऊ शकतो. आणि थोडं इकॉनॉमिक टाइम्स मध्ये पण आपण बघूया का काय 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 दिसतंय. तर ओके, इथे एक आपल्या याच्या महिंद्राच्या बाबतीमध्ये अशी न्यूज आलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे का नुकसान से बचना है तो बेच दो महिंद्रा ग्रुप, यह स्टॉक ब्रोकरेज ने कहा आ सकती है 26% की गिरावट और FIS भी घटा रही हिस्सेदारी. म्हणजे महिंद्रामधनं FIS बाहेर होत आहेत असं जे म्हणणं आहे, असं म्हणणं आपल्या याच्या ब्रोकरेज फर्मचं आहे. आणि इथे आपण बघू शकता का ही जी आहे ही सलाह आपण बघूया कुणी दिलेली आहे. ठीक आहे, आता एव्हिडन्स पार्क जे आहे आणि पण त्यांनी असं म्हटलेलं आहे का महिंद्रा ग्रुपचा हा जो आहे स्टॉक त्याचं नाव आहे महिंद्रा लॉजिस्टिक. फक्त महिंद्रा अँड महिंद्रा नाही, महिंद्रा ग्रुपचा जो काही स्टॉक आहे त्याचं नाव आहे महिंद्रा लॉजिस्टिक.
आणि त्या महिंद्रा लॉजिस्टिक मध्ये का विकण्याची त्यांनी हे दिलेली आहे, सल्ला दिलाय. त्या 300 रुपयापर्यंत टार्गेट त्यांनी सांगितले, 26% गिरावट येऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय का इथे एकंदरीत त्या कंपनीमध्ये FII ने एका त्यांच्यावाली जी काही हिस्सेदारी आहे ती त्यांनी कमी केलेली आहे. इकडे आपण या ठिकाणी जाणून घेऊया महिंद्रा लॉजिस्टिकच्या बाबतीमध्ये काय काय आपल्याला बघायला भेटतंय. महिंद्रा लॉजिस्टिक, ठीक आहे. महिंद्रा लॉजिस्टिक मध्ये आपण याही ठिकाणी बघतो की आज जवळजवळ 3.5% आसपास हा आपल्याला स्टॉक खाली पडताना दिसतोय. आणि हा 52 वीक जो 501 रुपये त्याच्यापासून खालीच आलेला आहे. आणि इथे आपल्याला थोडा FIDI डाटा पण आपण जाणून घेऊया. काय काय इथे प्रमोटर किती आहेत, काय काय किती आहेत या ठिकाणी आपण बघू शकतो. बघा इथे आपल्याला दिसत आहे प्रमोटर 17%, 20%, 20%, 11% आणि त्यानंतर डायरेक्ट आले 5.25%, 5.25% आणि आता 5%च्या ही खाली FIs त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि प्रमोटर ते जे जो ऑलमोस्ट 58% आहेत. आणि आपले ते आपण म्हणूया पब्लिक आहे, पब्लिक त्या ठिकाणी वाढताना दिसते. आणि याचे जे रिझल्ट जर आपण बघितले असेल तर रिझल्ट पण या ठिकाणी ठीक आहे. आता प्रॉफिट लॉस मार्च 2024-25 क्वार्टरली प्रॉफिट आपण बघूया. याचा जो प्रॉफिट आला जून महिन्याचा, इथे आपण बघू शकता कंपनी लॉस मेकिंग आहे. 1624 करोड रुपयाचा कंपनीचा सेल्स झालेला आहे. आणि त्यामध्ये जवळजवळ 9 करोड रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. त्याच्या पाठीमागच्या क्वार्टरला पण सेल्स कमीच होता, 1570 करोड रुपयाचा, आणि कंपनी तोट्यामध्ये होती. म्हणजे कंटिन्युअसली आपण बघतोय का साधारणतः मार्च 2023 पासून ही कंपनी लॉस मेकिंग आहे. आणि तर ही लॉस मध्येच कंपनी चाललेली आहे. त्यामुळे आता इथे आपल्याला ह्या कंपनीच्या बाबतीमध्ये थोडासा विचार करावा लागेल. आणि त्यानंतर आता आपल्याला जाणून घेऊया आणखी एक कंपनी, तिचं नाव आहे एंजल वन, ANGEL, एंजल वन. तर इथे एंजल वनच्या बाबतीमध्ये आपण बघतोय का आज आपल्याला जवळजवळ त्या ठिकाणी ज्यात 5% तेजी बघायला भेटली. आणि एंजल वनचे ही रिझल्ट आपण एकदा जाणून घेऊया. रिझल्ट मध्ये सगळ्यांना माहिती आहे का जवळजवळ सगळ्याच कंपन्या ज्या ब्रोकरेज कंपन्या आहेत आणि त्यांचा प्रॉफिट कमी झालेला आहे. इथे आपण बघू शकताय जो आपल्या जून 2024 ला कंपनीचा 293 करोड रुपयाचा प्रॉफिट होता. आणि EPS जो होता तो जो 32.49 होता. मार्च 2025च्या क्वार्टरला तो जो काही रेव्हेन्यू आहे तो कमी झाला, जवळजवळ 1056 करोड पर्यंत आला. प्रॉफिट 175 करोड रुपयाचा झाला, EPS ही कमी झाला 19. आणि आता ह्या जून तिमाहीमध्ये आपण बघतोय का EPS आणखीन कमी झाला 12.63 रुपये, आणि प्रॉफिट अजून कमी झालेला आहे. म्हणजे इथे आपण बघतोय का याच्यामध्ये एंजल वन मध्ये सुद्धा आपल्याला थोडं करेक्शन जर आलं तर त्या ठिकाणी चान्सेस आहेत. इथे आपण एंजल वनचा जो स्टॉक आहे तो स्टॉक लावूया आपण, ANGEL एंजल वन लिमिटेड. आता या ठिकाणी आपण बघतोय की एंजल वनचा मी इथे या ठिकाणी ऑलरेडी चार्ट लावलेला आहेच. आणि आता इथे हा बरोबर ह्या एका पॉईंटला थांबलाय का, तो पॉईंट आहे 38%चा रिट्रेसमेंट झोन, 2863. आता इथे यांनी जोपर्यंत आता जर एखाद्याला नवीन खरेदी करायचं असेल तर 2863च्या वरती जर गेला तर तुम्ही त्या ठिकाणी त्याला बाय करू शकता. आणि त्याच्यावरती जर नाही गेलास तर मग परत तो पॉसिबिलिटी आहे 2765 रुपयाच्या आसपास साधारणतः येण्याची. मग समजा कुणाला जर घ्यायचा असेल तर एक तर 2863च्या वरती जाऊ द्या किंवा 2765 पर्यंत येऊ द्या. मधला झोन जो आहे 100 रुपयाचा नो ट्रेड झोन आहे. मधल्या झोन मध्ये तुम्हाला काय भेटणार नाही. 2863च्या वरती जर गेला तर मग त्याच्यामध्ये मोस्ट पॉसिबिलिटी 2940 आणि त्याच्यानंतर 3025 रुपयापर्यंत पॉसिबिलिटी त्या ठिकाणी टार्गेट येण्याची आहे. आणि जर 2760च्या खाली जर गेला तर मग त्या ठिकाणी अराउंड जवळजवळ 2600 रुपयापर्यंतचे लेवल सुद्धा बघायला भेटू शकतात. पण अशी शक्यता कमी आहे, कारण आता आपण बघतोय का साधारणतः जेन स्ट्रीट आहे ते सुद्धा आता त्यांची परत वापसी झालेली आहे. त्यामुळे थोडासा आता जो काही मार्केटमध्ये आपला रिटेल व्हॉल्यूम कमी झालेला होता तो थोडा व्हॉल्यूम वाढायला मदत होईल. त्या पुढचा आपण स्टॉक बघूया BSEचा. आता BSE लिमिटेड मध्ये आपण बघतोय का BSE मध्ये आपल्याला बरोबर एका झोन, रेजिस्टंट झोन आहे बघा हा, ह्या झोनच्याच आसपास तो थांबलेला आहे. हा झोन रेजिस्टंटचा आहे. अराउंड 2580च्या आसपास त्याच ठिकाणी तो इथे थांबलेला आहे. नवीन कुणाला जर एंट्री करायची असेल तर त्या ठिकाणी बघा हा झोन जो आहे, हा झोन जर क्रॉस केला तर 2580च्या वरती जर गेला तर त्या ठिकाणी बायची एंट्री बनू शकते. तिथून मग त्यामध्ये मोस्ट बी पॉसिबिलिटी आहे कुठपर्यंत जाण्याची ते आपण जाणून घेऊ एकदा. तिथून करेक्शन कुठपर्यंत झाले याच्यामध्ये एकदा बघायचं. 3030 पासून करेक्शन झालेलं आहे आपल्याला यामध्ये. आणि इथं आपण याच्यावरती हा चार्ट लावूया BSEचा. BSEच्या चार्टवरती फिबोनाची रिट्रेसमेंट टूल्स आपण टाकलाय. आणि तो जर टाकला तर या ठिकाणी आपण बघतो इथे आपल्याला हा साधारणतः 2518 ठीकठाक सपोर्ट आहे. आणि तो त्याच लेवलच्या आसपास त्या ठिकाणी ट्रेड करताना दिसतो.
त्यानंतर आता पुढचा झोन आहे 2616, म्हणजे हा झोन, आणि त्याच्यानंतर इथे त्याला इथे 2616च्या आसपास तो त्या ठिकाणी थांबू शकतो. जर आपण जर याला घेतलं, समजा आता ह्या लेवलच्या वरती घेतलेला आहे, तर आता याला मे बी पॉसिबिलिटी, पहिला झोन रेजिस्टन्सचा आहे 2616, त्याच्यानंतर आहे 2695, इथपर्यंत याच्यामध्ये जाण्याची पॉसिबिलिटी आहे. पण थोडंसं अजून पाठीमागचे चार्ट आपण या ठिकाणी जाणून घेऊया. याला आपण जरा डिलीट करू आणि डे टाइम फ्रेमवरती याला थोडं लावूया आणि बघूया, आपण चेक करूया. याला आता डे टाइम फ्रेमवरती जर आपण टाकलं, आणि मग आता थोडे आपण लेवल जर बघितले, तर आपण बघूया थोडंसं. बघा, आपल्याला ज्यावेळेस हा याच्या फिबोनाची टूल्स लावायचा, तो आपण थोडा वेगवेगळ्या टाइम फ्रेम मध्ये जर लावला, तर आपल्याला त्या ठिकाणी लेवल जरा चांगले भेटतात. ठीक आहे. आता इथे आपण जर बघितलं, तसंच आपल्याला त्याच प्रकारचे लेवल बघायला भेटतात. अराउंड आपण बघतोय का साधारणतः 2517 हा चांगला सपोर्ट आहे, आणि त्यानंतर परत 2660 रुपयाच्या आसपास झोन रेजिस्टन्स आहे. तेव्हा इथे आता असं मला वाटतंय का, याच्यामध्ये जर नवीन एंट्री करायची असेल, तर आता एकतर हा 2517च्या आसपास एंट्री करा, किंवा 2613च्या आसपास वरती गेला तर एंट्री करा. मे बी पॉसिबिलिटी आता इथून साधारणतः 2613 पर्यंत जाण्याची त्याची पॉसिबिलिटी आहे. ओके. आता FIDI चा डाटा तर काय आलेला नसणार आहे असं मला दिसतंय, कारण यांचा डाटा काय लवकर येत नाही. आपण बघतोय का FII ची जी सेलिंग आहे, आता सेलिंगचे निदान आज तरी जे काही आकडे आहेत त्यांचे सेलिंगचे आज तरी कमी येतील अशी अपेक्षा दिसते. अपेक्षा करायला हरकत नाही. पण आज आपण बघूया का, मार्केटमध्ये आपल्याला FMCG सेक्टरमध्ये करेक्शन जवळजवळ बघायला भेटलं 0.5%. रियालिटी सेक्टरमध्ये जवळजवळ 2.5%च्या आसपास करेक्शन बघायला भेटलं. रियालिटीमध्ये पण आपण बघूया कुठल्या कुठल्या स्टॉकमध्ये करेक्शन झालेलं आहे आज. त्यामध्ये जर गेनर बघितले असेल तर एकही गेनर नाहीये, आणि त्यामध्ये लुजर जर बघितले तर त्याच्यामध्ये आपण आता बघतोय का, लोडा डेव्हलपर्स मध्ये जवळजवळ 7.5%चं करेक्शन झालंय. त्याच्यानंतर ब्रिगेड एंटरप्राइजेस मध्ये 3.5% करेक्शन, ओबेराय रियालिटी मध्ये 3.5% करेक्शन आहे, प्रेस्टिज इस्टेट मध्ये सुद्धा करेक्शन 2.5%च्या आसपास आहे. रेमंड लिमिटेड वगैरे सगळ्याच कंपन्यांमध्ये करेक्शन दिसतंय. परत थोडासा कमी जो पडलाय तो पडलेला आहे DLF, फक्त तेवढा स्टॉक कमी पडलेला आहे. त्यानंतर आपण इंडायसेस मध्ये जर बघितलं असेल, तर मीडिया सेक्टरमध्ये करेक्शन बघायला भेटलं, FMC सेक्टरमध्ये थोडं करेक्शन होतं. पण आज आपल्याला खास करून आपण बघतोय का, आपल्याला निफ्टीमध्ये जरा चांगल्या प्रकारे पुलबॅक आलेला आहे. आणि थोडासा आता निफ्टीचा जर आपण डाटा, वाय डाटा याच्यात अपडेट झाले का, अपडेट झालेला आहे 23 जुलै अपडेट झालेला आहे ऑप्शन चेनचा डाटा. आणि हा ऑप्शन चेनचा डाटा आपण या ठिकाणी जाणून घेऊया. काल मी तुम्हाला बोललो होतो का 25,100च्या आसपास आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कॉल रायटिंग आहे, आणि आजही आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय का, जवळजवळ त्या ठिकाणी नाही, हा 22 जुलैचा वाय डाटा आहे. या ठिकाणी आपण याला थोडासा आपला वाय डाटा जो आहे, आता इथे बघा, ह्या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा वाय डाटा आपल्याला इथे आता चांगल्या प्रकारे दिसेल. इथे तुम्ही बघू शकता, आता मी काल बोललो होतो का 25,100च्या ठिकाणी कॉल रायटिंग खूप मोठ्या प्रमाणात झालेली होती. पण आज इथे आपल्याला वाय डाटा त्या ठिकाणी जो 70% हा त्या ठिकाणी मायनस दिसतोय वाय डाटा. म्हणजे काय झालेलं आहे, इथून 25,100चे जे कॉल शॉर्ट केलेले होते त्यामध्ये बऱ्याच लोकांनी कव्हर केलेले आहेत. फक्त आता त्या ठिकाणी 51,000 त्या ठिकाणी फक्त आपल्याला इथे बघायला भेटतात का, साधारणतः जे काय आपल्याला परत लॉट तिथं त्या ठिकाणी दिसतात, ते फक्त 51,379 लॉट त्या ठिकाणी शॉर्ट आहेत. नाही नाही, इथेही काही तर एवढे नाही, जास्त असतील वाय लॉट्स. हा, ठीक आहे. हे तेवढे आहेत लॉट्स. आता इथे या ठिकाणी आपण बघतो की 51,379 लॉट त्या ठिकाणी शॉर्ट आहेत, पण इथे आपल्याला पुट मध्ये जवळजवळ 1,00,000
66,000 इतके त्या ठिकाणी लॉट शॉर्ट आहेत. म्हणजेच आपल्याला 25,100चा चांगला सपोर्ट आहे. आणि त्यानंतर जी काही फाईट आता आपल्याला बघायला भेटणार आहे ती भेटणार आहे 25,200च्या आसपास. कारण इथे जवळजवळ 1,59,000 आणि इथे जवळजवळ 1,28,000. पण इथेही पुटमध्ये शॉर्ट आज आपल्याला चांगल्या प्रकारे इन्क्रीज झालेले दिसत आहेत. म्हणजे इथे चांगल्या प्रकारे आपल्याला इन्क्रीज आज बघायला भेटत आहेत. पण इथे 25,250ला जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला इथे कॉलमध्ये जास्त प्रमाणामध्ये रायटिंग झालेली आहे. इथे पुटमध्ये कमी प्रमाणात रायटिंग आहे, पण इथे कॉलमध्ये मोठ्या प्रमाणात रायटिंग आहे. म्हणजे 25,250 ची लेवल आपल्यासाठी उद्या मेन मोठा झोन रेजिस्टन्सचा असणार आहे. आणि तो आपण क्रॉस जर केला तर मे बी मग 25,300 पर्यंत आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. ओके. तर मग आता ह्या अशा प्रकारे आजच्या या सगळ्या भागामध्ये आपण बघितलेलं आहे का बा नेमकी काय काय कशा घडामोडी झालेल्या आहेत. आणि अर्थातच आता त्याचा उद्या मार्केटवरती काय परिणाम होईल ते आता आपण बघूया उद्याच्या दृष्टीने. पण आता थोडंसं आपण एकदा बघूया याच्या चांदीच्या बाबतीमध्ये. थोडं कमोडिटीकडे आपण येऊया. चांदीमध्ये जर बघितलं असेल तर सिल्वरमध्ये तुम्ही बघा, सिल्वरमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे तेजी बघायला भेटते. जवळजवळ 1,16,000 355चा रेट आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतोय. आणि इथे जर आपण बघितलं असेल तर आजचा जो टॉप आहे, आजचा टॉप जवळजवळ 1,16,551 आहे. आणि तिथून आपण जवळजवळ 1,16,355 पर्यंत आलेलो आहोत. पण चांदी ही लाईफ टाईम हायला आलेली आहे. कालचा जर रेट बघितला तर कालचा लो होता जवळजवळ 1,14,500 आणि त्यानंतर तिथून जवळजवळ 2,000 पॉईंटची रॅली चांदीमध्ये बघायला भेटलेली आहे. पण आता ह्या ठिकाणी चांदीमध्ये सध्या बाईंग करणंही रिस्की आहे आणि शॉर्ट करणं सुद्धा रिस्की आहे. आणि क्रूड ऑइल मध्ये आपण बघूया CRUDE. क्रूड ऑइल मध्ये जर बघितलं तर क्रूड ऑइलचा काय दिसतंय विचार. इथे क्रूड ऑइल मध्ये आपल्याला एक कन्सोलिडेशन झोन दिसतोय. तो बरोबर या सपोर्ट लेवल जो आहे अराउंड 5620 5620च्या आसपास हा याच्यावाला सपोर्ट आहे. आणि 5700 हा याचा रेजिस्टंट आहे. हा त्याच्यावर जात नाही, त्या खाली जात नाही. त्याच्यामुळे आपल्याला एक तर ह्या रेंजच्या खाली टिकला तर त्या ठिकाणी तुम्ही परत सेलला बसू शकता. आणि जर वरती जर गेला तर वरती गेल्यानंतर अराउंड कुठे बाय होऊ शकतो बघा. वरती जर गेला तर ही जी लेवल आहे अराउंड तुम्हाला 5650च्या वरती जर गेला तर त्या ठिकाणी बाय बनवू शकतो. ओके. तर ह्या अशा प्रकारे तुम्ही कमोडिटीमध्ये सध्या आपल्या गोल्ड आणि सिल्वरकडे दुर्लक्ष केलेलं चांगलं. आणि क्रूड ऑइलमध्ये जर चांगला मौका भेटला तर त्या ठिकाणी तुम्ही त्याला खरेदीमध्ये कन्वर्ट करू शकता. ओके. तर आता इथे आपण थांबतोय. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही, याची आपण कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आणि अर्थातच जर आपल्याला ही माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. आपण त्याला लाईक करा, आपल्या ह्या चांगल्या व्हिडिओला शेअर करा. आणि त्यानंतर आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली, त्या लिंकवर जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि त्यानंतर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.